TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. दुर्गेश कांबेरे यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय। रजतचा पहिला चेंडू मयूर पाटीलसाठी आडवा बॅट मारलेला, स्वतःसाठी जागा बनवली होती, क्षेत्ररक्षण सजवलं होतं। अमित मुंडे यांनी बाद झाला तो मात्र न्यू गोल्डन पोसरी संघाचा वंडर बॉय मयूर पाटील और टू श्री डीजे भूषण लोबी। कारण प्रेमात आणि युद्ध सगळं काही माफ असतं। आता घनघोर युद्ध खऱ्या अर्थानं मैदानावरती चालू आहे। चांभार वर्सेस न्यू गोल्डन पोसरी। आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे प्रेक्षकांना असं वाटत असेल की कोणी हृदयाने तर कोणी जिंकू द्या, चौकार षटकार यावे। शॉर्टऑफचा चेंडू भिरकावून दिलाय गॅप मध्ये, सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणखी एक चौकार मनीष तात्रेसाठी। असं म्हणतात एक क्रिकेट वेळा माणूस मॅच पाहता पाहता मेला, एक क्रिकेट वेळा माणूस मॅच पाहता पाहता मेला, तिरडीवर नेला तर म्हणाला साहेब स्कोर काय झाला, म्हणाला साहेब स्कोर काय झाला। अशी परिस्थिती क्रिकेट आपण बघतो तर क्रिकेटचा वेळ कमी होत नाही, परंतु इथे एक धाव घेतो तो मनीष तात्रे, पुन्हा एकदा समीर सोमडे यांच्याकडे। आणि निश्चितच एक धाव कमावले एका धावेच्या मदतीने धावसंख्या नंतर कामावरती वे आणि ती खऱ्या अर्थानं सार्थक लाभले। कारण ज्यांची आम्ही म्हणतो ना की ऐकायला आम्हाला भाग्य मिळतं ते आता आमच्या सोबत जोडले गेले। रजतचा पुढचा चेंडू परंतु स्वरूपाचा खेळ आहे, तोच मैदानावरती खेळला जातोय। कैलासवासी साईनाथ बोराडे स्मृती चषकाचा क्वार्टर फायनलचा हा सामना पहिल्या दिवसातील टॉप 4 मधील लढत चालू आहे ती मैदानावरती। जोडीला विकेट टिकून ठेवावं लागेल तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय रफ्तार के सौदागर संदेश मुंडे, अमित जांभळे यांच्याकडे चेंडू जातोय, परंतु चेंडू त्यांच्या बाजूने निघून निसटून जातोय चौकाराच्या दिशेनं, आणखी एक चौकार। सारखे सौदागर म्हणून ओळख आहे संदेश मुंडेची, परंतु पाहिजे तसा टप्पा अचूक दिशा अजूनही भेटली नाहीये, तसं अजूनही नियंत्रण नाहीये चेंडूवरती जसं 2 वर्षापूर्वी होतं संदेश मुंडेचं। आणि वर स्वीपचा फटका, दुधारी तलवार। क्रिकेटचं बाकी सांगते की वेगवेगळे विपरीत परिणाम पाहायला मिळतात। नेल्सन आकड्यावरती सन्मान देतोय चेंडूला, शॉर्ट टर्नमॅन मध्ये क्षेत्ररक्षक लावला होता रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी तो मात्र रजत मुंडे, परंतु तोच धावत येतोय। एक धाव कमावले ती न्यू गोल्डन पोसरी संघ व संघ त्याची ओळख करूनच त्याला ओळखूनच धावसंख्या फुटायला पाहिजे। न्यू गोल्डन पोसरी संघाने दिशा दिले, रजत मुंडे मात्र प्रेक्षकासारखा पाहत राहिला चेंडू खाली, चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं, आणखी एक चौकार, दुसरा चौकार लगावतोय तो। न्यू गोल्डन पोसरी संघ 16 धावसंख्येवरती खेळतोय, एक गडी बाद झालाय पोसरी संघाचा। सुरेख फटका, सुधीर मुंडे चेंडू खाली येणार का की गती चेंडूची जास्त आहे, परंतु स्वतः बॅकअप करतायत चेंडूला, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, धावत पळत चेंडू खाली येत आहेत। निश्चितच 2 तयार, सुंदर फटका मारला, बघूया क्षेत्ररक्षक अतुल चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो, चेंडू झाडावर जाऊन पडतो, म्हणजे हा मंगेश पाटीलला मारला शकतात। आणि जीवन इतकं सुंदर आहे की अनुभव तुम्हाला येत जातील। पुन्हा एकदा रजत मध्ये राहिल्यानं ओव्हरचं विकेट तयार, या मॅच मध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न समीर सोमडे करतायत, परंतु विकेटच्या वर मंगेश पाटीलनं मारलेला हा दुसरा षटकार। आता मात्र पोसरीच्या पाठीराग्यांचे हात, खेळाडूचे हात कुठेतरी पडले, त्याच्या बाजूला आहे सुधीर मुंडे, त्याच्या पाठीमागे येतो आपण बघतो गलीमध्ये उल्हास मुंडे, अमित जांभळे, इकडे आपण बघतो सिली मिडॉपला थोडंसं पाठीमागे असं क्षेत्ररक्षण आहे। आणि मंगेश पाटील आता मात्र चेंडू खाली राहिला, जागेवरच राहतो कैसा जावे त्याच्या भविष्यात तेव्हाकडे। प्रत्येकाला परिस्थिती आली की मग माणूस तो टेन्शन मध्ये येतो। आणि इथे सचिन तेंडुलकर क्रिकेटचं दैवत त्याला आपण म्हणतो, त्यालाही मी नक्की खाताना बघितलंय। म्हणजे आपण याकडे लक्ष, पुन्हा एकदा रजत मुंडे तयार, तिसरं षटक टाकतो ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या, 6 विकेट घेतली होती एक मयूर पाटीलची, तोच राऊंड विकेट मारा करतोय, जोरात चेंडू आपटतोय, परंतु चेंडू मात्र जातोय। म्हणजे पंच खरं तर क्रिकेटचा आत्मा असतो आणि इथे मनीष तात्रे याने आता ओळखून मारलाय, बघूया क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि हा मात्र लॉंगॉनच्या वरून मारलेला मंगेश पाटीलचा षटकार। फुटबॉलचा पाहिजे तसं वापर नव्हता आणि हा चेंडू मात्र खाली राहिला। सगळं काही माप असतं, परंतु खरं तर इथे माप नसतं, दुरुस्त व्हायला लागलंय। हा चेंडू मात्र मंगेश पाटीलनं सावध पवित्र घेऊन खेळला आणि एक धाव मात्र मिळाली मंगेश पाटीलला। मंगेश पाटील पुस्तक वैयक्तिक आपल्या अतिशय चांगले एक समालोचक तयार झालेले करतात। आणि पुन्हा एकदा मनीष तात्रेनं आता मात्र मारला, पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने फटका चेंडू अथवा वर विकेट मारा करतोय योगेश जांभळे, चेंडू खाली राहिलाय, बघूया मंगेश पाटील बाद होते 2 बाद। समीर सोमडे यांच्याकडे जाऊया, अमित मुंडे आणि योगेश जांभळे। आणि तिथं 24 चेंडू 43 धावा करावे लागतील ते फलंदाजांना। आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्नमध्ये विश्वनाथ मोहीर स्वतः चेंडू खाली बाद होतोय, मोठा फलंदाज सोमडे।
आणि चितच मंगेशचा पुढचा चेंडू रजत मुंडेसाठी लेखन स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू गेला हवेत. ही झेल टिपणं न्यू गोल्डन पोचली संघासाठी फार महत्वाचं आहे. मोठी विकेट, गोल्डन विकेट फॉर दिस क्वार्टर फायनल. खूप विशाल भोईरच्या हातात बॅकफुटला जाऊन योगेश जांभळे मात्र चकला, सपशेल चकला. मंगेश पाटील हावी ठरला. 3 खेळाडू बाद झाले ते सांभारली संघाचे आणि विकेट हॅट्रिक दुसऱ्या सामन्यामध्ये आजच्या दिवसाच्या संध्याकाळची मेजवानी देण्याचा प्रयत्न करतो तो प्रेक्षकांना. सुरेख चेंडू टाकला होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, परंतु पाहिजे तशी उसळी घेतली नाही. बसले बऱ्याच दिवसांनी मंगेश पाटीलला सुरेख फटका लॉंगॉनच्या दिशेनं ताकदीच्या दोरावरती मारलेला कानाकाठी प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवरप्लेचा षटक आणि त्याचा फायदा उचलला. तो मात्र फलंदाज अतुल यानं सुंदर फटका लगावला आणि इशारा येतोय. तो मात्र पंचांचा इशारा येणं अजून बाकी. मनीष तात्रे डावखुरा गोलंदाज समोर आहे. तो मात्र अमित जांभळे आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. आता तिथंच 11 धावा धावून पोहोचल्यात. पंचांकडे इशारा आणि निश्चितच प्लम सापडलेला अमित जांभळे बाद होतोय. 4थी विकेट वैयक्तिक 10 धावसंख्येवरती अतुल. मनीष तात्रेचा पुढचा चेंडू सुरेख फटका. शॉट टाकण्यामध्ये विश्वनाथ भोईर यांचे सुरेख प्रयत्न होते, परंतु चेंडूची गती इतकी होती अगदी सुईमध्ये जसा धागा ओला जातो तसा 2 क्षेत्ररक्षकांना अमृत आणि 14 रत्न मीठ. मनीष तात्रेचा पुढचा चेंडू लॉंगॉफच्या दिशेने चेंडू धुडकावून लावला. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस, परंतु झेल सोडतोय तो हा क्षेत्ररक्षक. सुरेख झेल टिपला गेला असता. जर का झेल टिपला गेला आडवा गेला म्हणजे आपण काहीतरी खायला मिळते की नाही काय दूध वगैरे प्रश्नच येत नाही. सुरेख फटका लागला तोच फटका, परंतु आता क्षेत्ररक्षक वेगळा आहे. मंगेश पाटील येतोय. क्षेत्ररक्षक कॅज्युअल अप्रोच दिसतोय. आपण पाहतोय 43 धावा. इतकी मोठी धावसाठी जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. ती मात्र तनिष्क 11 सांभारली संघाला. 13 चेंडू 25 धावांची गरज. मनीष तात्रेचा फुलटॉस चेंडू टायमिंग मात्र झालं नाही. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू जातोय. अतुल धावतोय. त्याच्या समोर अनिकेत धावतोय. यष्टीरक्षक चुकला. खेळतोय वैयक्तिक आपल्या 12 वर. मंगेश पाटील तयार. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. गोलवंट पाटीलला चेंडू सरळ जातोय बॅटवर. पुन्हा एकदा चांगला झेल सोडला. आता बाउंड्री सोडली आणि आता मात्र बघतोय आपण तनिष्का ते गणेश कदम मात्र खुश झाले. इथे परिस्थिती मात्र वेगळी. 11 चेंडू 19 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी करतोय मंगेश पाटील. हसमुख याच्या हातात चेंडू जातोय. सिटी पॉईंटच्या शॉर्ट पॉईंटला उभा आहे. 12 धावांवर खेळतोय अनिकेत, तर 12 धावांवर खेळतोय अतुल जांभळे. आता स्ट्राईक एंडला 10 चेंडू 18 धावांची गरज. बाल सांगताय चेंडू बघूया टप्पा पडतोय. प्रणय याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते ती अतुल जांभळे. साईनाथ बोराडे स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत. 9 चेंडू 17 धावा. मंगेश पाटील राईट राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू हवेमध्ये. मनीष तात्रे चेंडूच्या खाली सुंदर झेल डाव्या बाजूला हात पकडलाय. जबरदस्त क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळते प्रेक्षकांना. मनीष तात्रेचा हा जबरदस्त झेल. पुन्हा एकदा गणेश कदम त्यांचा चेहरा पडलाय. कबीर पाटील पुन्हा एकदा तयार आहे. समोर होतो अतुल जांभळे. जबरदस्त फटका सरळ लॉलीपॉप करता. आता गुरुवार आहे आणि लॉलीपॉप मिळाला तो अतुल जांभळेला. आता 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. मंगेश पाटील कधी कधी पोहोचलाय तो हा सामना. मंगेश पाटील तयार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतो. 7 चेंडू 11 धावांची गरज. अतुल जांभळेचा झेल तोडला. म्हणालो की झेल तोडला आणि त्याचं प्रत्येक या ठिकाणी आता मात्र मयूर पाटील तयार. समोर येतो. सुधीर मुंडेला उंचावरून मारलाय. गरज नसताना करता स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे होती. फलंदाज नवीन केलेला फलंदाज आहे तो संदेश मुंडे आणि इथे मात्र हा चेंडू चकतोय. अतुल जोरदार अपील करतोय. मयूर पाटील तांबानी संघाला पोहोचले. संघाचा वंडर बॉय मयूर पाटील. तांबानी संघ विजय होतोय. साहेब या ठिकाणी खुश होते. गणेश कदम यांनी सांगितलं होतं की ही ट्रॉफी तुम्हाला कदाचित आम्ही देऊ.